धरणगाव येथे वाहनांमध्ये कट लागल्याच्या कारणांवरून 2 गटात वाद उफाळून दंगल उसळल्याची घटना पाळदी तालुका धरणगाव येथे मंगळवारी रात्री 11च्या सुमारास घडली होती। या दंगलीत वाहनांसह दुकानाची जाळपोळ करण्यात आली असून काही दुकानांमधून मोबाईल, टीव्ही चोरी झाल्याची धक्कादायक बाब देखील समोर आली। 13 लोकांचे सुमारे 61 लाख रुपयांचं नुकसान झालं। या प्रकरणी धरणगाव पोलिसात 20 ते 25 लोकांविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली। त्यापैकी 7 जणांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलंय, तर 18 संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत आणि काही लोकांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। सध्या इथे मोठ्या प्रमाणात फौजपाठा उपलब्ध आहे आणि सध्या तरी इथे शांतता आहे। जिल्हा प्रशासनाकडून पाळदीत शांतता समितीची बैठक संपन्न झाली। दरम्यान 31 डिसेंबरच्या रात्री 2 गटात उफाळून आलेल्या या वादानंतर पाळदी गावात मोठा तणाव निर्माण झाला होता। यामुळे मागील 2 दिवसांपासून गावामध्ये लागू करण्यात आलेली संचारबंदी आता हटवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे। 31 डिसेंबरचे रात्री जो घटना घडली होती त्याच्यामध्ये तत्काल पोलीस विभागांनी आणि सगळे जो गावाचे जो लोक आहेत ते सगळे येऊन म्हणजे अर्धा तासाच्या आतमध्ये सगळे गोष्टीला कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता। त्याच्यानंतर एक प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन म्हणून एक 163 BNSS कायदा अंतर्गत लागू करण्यात आला होता। त्याच्यामध्ये फक्त जो मास गॅदरिंग आहे त्याच्यावर आपण प्रतिबंध लावला होता। तर या गोष्टीचा जो आपला प्रोटोकॉल असतो की गावामध्ये शांतता आली की नाही, सगळे लोकांची चर्चा करून सगळ्यांना विश्वासात घेऊन आणि शेवटी शांतता समितीची बैठक जो पोलीस स्टेशन लेवलवर आयोजन करण्यात आली त्याच्या प्रमाणे या ठिकाणी बैठक घेण्यात आली। त्या बैठकीमध्ये मी आणि पोलीस अधीक्षक महोदय उपस्थित होते। गावाचे सगळे समाजाचे प्रतिष्ठित नागरिकांशी आपण संपर्क साधला, त्यांच्याशी आपण बोललो। गावामध्ये एक अत्यंत आता शांतीचं वातावरण आहे। सगळे प्रकारची जो कारवाई आहे त्याच्याबद्दल पण गावाचे सगळे लोकांनी समाधान व्यक्त केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की या गावामध्ये आतापर्यंतचा इतिहास नाही होता आणि भविष्यामध्ये पण यासारखा कुठलीही घटना घडू नये याच्यासाठी आपण पूर्ण लक्ष देणार आहे, पूर्ण सतर्क राहणार आहे आणि पूर्ण गावामध्ये शांततासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे। जी सांगितलेली आहे। आज पालदी पोलीस आउटपोस्टमध्ये शांतता कमिटी मीटिंग घेण्यात आलेलं आहे। शांतता कमिटीमध्ये कलेक्टर, मी आणि सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि सर्व समाजाचे लोक उपस्थित झालं आणि विशेषतः जे 31 डिसेंबर रोजी रात्री घडलेल्या विषयावर पूर्णतः चर्चा झालेली आहे आणि चर्चेमध्ये काही लोकांनी काही गोष्टी उपस्थित केलेल्या आहे। खास करून म्हणजे अतिक्रमण आहे आणि किंवा जे समाजकंटक जे ही गुन्हा घडून आणलेला आहे अशा गोष्टीवर आम्ही चर्चा केलेलं आहे आणि जे अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्त आम्ही देणार आहे अशा मी आश्वासन केलं आणि जे गुन्हा घडले होत्या त्या गुन्हा संपूर्ण विषयावर 2 FIR दाखल केलं। एक जे मेन जे FIR आहे ज्याच्यामध्ये जाळपोळ झाल्या होत्या त्या गुन्ह्यामध्ये ते दिवशी आम्ही 7 आरोपींना अटक केले होते आणि अजूनही म्हणजे CCTV फुटेज म्हणजे जे लोकल दुकानदारांकडनं CCTV फुटेज आणि इन्व्हेस्टिगेशन देखील केलं आणि अजूनही एक 8 लोकांना आम्ही त्यांचं नाव वगैरे माहिती पडलेलं आहे। ते लोकांना अटक करण्याचा आमचा प्रयत्न चालूच आहे आणि जे समाजकंटक असे गुन्हा घडून आणलेल्या होत्या म्हणजे ते गुन्हा केलं होत्या अशा लोकांवरती आम्ही योग्य तो प्रतिबंधक कारवाई देखील करणार आहे अशा लोकांना आश्वासन दिलेलं आहे आणि सर्वत्र आजच्या परिस्थितीमध्ये पूर्ण पालदी टाऊनमध्ये पूर्ण शांतता आहे आणि शांतता असल्यामुळे आता जे काही पोलीस बंदोबस्त आहे मिनिमम बंदोबस्त येऊन म्हणजे बाकी जे ॲडिशनल बंदोबस्त होते ती आम्ही आज उद्या सकाळपासून काढणार आहे। ठीक आहे। संचारबंदीचे ओरिजिनल आदेश जे होते वो आज रात्री 8 वाजेपर्यंत होते। ही एक प्रिव्हेंटिव्ह मेजर्स होते। ज्यावेळी संचारबंदी लागू झाली होती त्यावेळी पण पूर्णतः शांतता गावामध्ये झाली होती। त्याच्यानंतर एक प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून जो स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे त्या अनुषंगाने संचारबंदी असेल या मास गॅदरिंगवर आपण फक्त निर्बंध आणला होता त्या गोष्टी आपण या ठिकाणी लावला। पोलीसची व्यापक बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवली। गावामध्ये सगळ्यांना विश्वासात घेण्याचं काम या कालावधीमध्ये केलं। सगळे ठिकाणी आपले मीटिंग झाले, सगळे जो विभिन्न घटक होते त्यांच्यासोबत आपली बैठक झाली। पोलीसला इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी याच्यामध्ये वेळ मिळाली। पोलीसने विभिन्न प्रकारचे जो गुन्हा दाखल करणं असेल त्याच्यामध्ये चौकशी करणं असेल, एव्हिडन्स गॅदरिंगचा विषय असेल आणि पुढच्या जो काही कारवाई आहे त्यांच्या नियमानुसार आणि त्यांच्या प्रक्रियेनुसार त्यांनी केलं आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आता संध्याकाळी शांतता समितीची बैठक झाली। त्या शांतता समितीची बैठकमध्ये जो काही सूचना मिळाल्या वो आपण ऐकून घेतला। त्यांच्या सगळ्यांमध्ये एक
प्रकारचे समन्वय साधून दिला आणि गावामध्ये पूर्णतः शांतता आहे. आपण स्वतः या ठिकाणी फिरत आहे मागचे 2 दिवसपासून आणि त्या शांतताप्रमाणे आपण प्रयत्न करतो आहे की म्हणजे आज 8 वाजेपासून सगळे निर्बंध आपण उचलतो आहे आणि आपण पूर्ण सतर्कतामध्ये आहे, परंतु कुठल्याही प्रकारची या ठिकाणी प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनची गरज नाही आहे.